नमस्कार मित्रांनो, सर्व संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांसाठी मोठी महत्त्वाची बातमी आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की 2 महिन्याचे पैसे हे पूर्वीच्या पद्धतीने बँक अकाउंटमध्ये जमा होत आहे, परंतु मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये 3 महिन्याचे पैसे हे बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे। तर त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट आपल्याला बघायला मिळतील। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना या योजनेमार्फत सर्वांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी देण्यात येतात, परंतु आता सरकारने डीबीटी मार्फत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे ठरवलेले आहे। त्याच ठिकाणी नवीन अशी वेबसाईट या ठिकाणी तयार करण्यात आली आहे। त्यामार्फत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे डायरेक्ट जमा होणार आहे। तरी मित्रांनो, या प्रोसेसला वेळ जात आहे। तर या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहेत, जे की आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आपण तलाठी किंवा तहसील ऑफिसमध्ये जमा केलेले असणार आहे। परंतु त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना तसेच सॉफ्टवेअरच्या प्रॉब्लेममुळे वेळ होत आहे आणि त्यामुळे आता लाभार्थी हे मासिक वेतनापासून वंचित राहत आहे। तर मग संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना या लाभार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून सरकारने पूर्वीच्याच पद्धतीने 2 महिन्याचे पैसे या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहे, हे आपण बघितले। परंतु मित्रांनो, आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी जसा निधी प्राप्त होईल त्या पद्धतीने हे पैसे ट्रान्सफर केले जात आहे। तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एप्रिल, मे, जून या 3 महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे। म्हणजे या ठिकाणी त्या लाभार्थ्यांच्या या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर 4500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आपल्याही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे पैसे आपल्या खात्यात जमा करण्यात आले असणार आहे। आपण एकदा चेक करा, जर आपल्या अकाउंटला हे पैसे आले नसतील तर आपण त्या ठिकाणी आपल्या काही त्रुटी आहेत का, हयातीचे प्रमाणपत्र द्यायचे राहिले आहेत का, किंवा बँकेचे आधार सीडिंग किंवा आधार लिंक करण्याचे बाकी आहे का, या सर्व गोष्टी तपासून घ्या, म्हणजे आपल्याही खात्यात हे पेन्शनचे पैसे आपल्याला लवकरात लवकर मिळतील। तर मित्रांनो, ही बातमी सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचा। आपण सर्वांनी आपले बँक अकाउंट या ठिकाणी चेक करा, आपले स्टेटमेंट घ्या आणि जर पैसे जमा झाले नसेल तर त्यासाठी तहसील कार्यालयात भेटा। आपले काही कागदपत्रांच्या त्रुटी असतील त्या पूर्ण करा, म्हणजे हे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। तर मित्रांनो, ही महत्त्वाची बातमी होती। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।